नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाने आता सध्या पैशाची लूट खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। कोणाची पैशाची लूट होत आहे, काय फ्रॉड होत आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली आहे। या योजनेमध्ये ज्या बहिणी अर्ज केले आहेत, ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत, अशा सर्व बहिणींच्या जवळपास खात्यावरती आतापर्यंत 7,500 म्हणजे 7,500 रुपये जमा झालेले आहेत। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही आहे, अशा बहिणींच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे लवकरच वितरित होणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु तुम्हाला आता सतर्क व्हायचं आहे, सावधान व्हायचं आहे, कारण लाडकी बहीण योजनेच्या नावाने आता सध्या पैशाची लूट जे चालू आहे ती म्हणजे त्यांचे कारण नेमकं काय आहे याबद्दलची माहिती आपण समजून घेणार आहोत। तर आता नेमकं महिला भगिनींना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहात किंवा ज्यांना पैसे मिळालेले नाही आहेत, आता अशा महिलांना फोन कॉल येत आहेत। आता फ्रॉड व्यक्तीचा म्हणजेच अनोळखी व्यक्तीचा त्यांना कॉल येत आहे आणि त्यांच्याकडून हे जे काही पैसे पाठवणार आहात अशी त्यांना माहिती देत आहेत आणि तुमच्याकडून जे गुगल पे असेल किंवा फोनपे असेल किंवा पेटीएम असेल त्यांच्या माध्यमातून त्यांच्या फोनवरती पैसे पाठवण्यासाठी सांगत आहात। त्यांच्यासाठी एकही रुपया कोणालाही देऊ नका, सतर्क राहा, सावधान राहा। अशा पद्धतीने जी काही फ्रॉड कॉल तुम्हाला येत आहेत त्यांच्यावर आपल्याला नंतर तुमची पर्सनल माहिती कोणत्याही व्यक्तीला द्यायची नाही आहे। तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती सरळ सुरक्षित मिळवण्यासाठी हे कॉल केले जात आहेत। आणि जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जर पैसे मिळत नसतील तर तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती सुरळीत येण्यासाठी तुम्हाला 1,100 रुपये असेल, 1,100 रुपये असेल, 1,000 रुपये असतील किंवा 1,500 रुपये आले असतात शेअर करावे लागेल। ते शेअर केल्यानंतर जर जे सुरळीत तुमच्या खात्यावरती पुढील हप्ते येतील अशी माहिती त्या फ्रॉड व्यक्ती अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला सांगितली जाते। आता पर्सनल इन्फॉर्मेशन तुमच्या कोणत्याही व्यक्तींना देऊ नका, आधार कार्ड नंबर देऊ नका, फोनपे नंबर देऊ नका, यांच्या माध्यमातून पैसेसुद्धा त्यांना पाठवू नका। सतर्क व्हायचं, सावधान बनायचं आहे। ही लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत त्यांच्या खिशातून देत नाहीत, तर त्यांचे जे पैसे तुमचेच आहेत, तुमच्या हक्काचे पैसे आहेत। तुम्हाला घ्यायचे असेल तर तुमचा अशा पद्धतीने कॉल आला किंवा कॉल नाही जरी आला तर तुम्हाला हे काही त्रुटी असेल तर मिळालेले असतील पैसे असतील किंवा नसतील तर तुम्हाला काही समस्या काही समाधान तर घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतमधील जे काही अधिकारी किंवा अंगणवाडी मदतनीस असेल किंवा सेवक सेविका किंवा त्यांना भेट द्या, त्यानंतरच विचारपूस करा। जर याबद्दल या योजनेबद्दल तुम्हाला जर माहिती अजून पाहिजे असेल तर त्यांच्याकडे तुम्ही माहिती देऊ शकता। जर तुम्ही काही तुमची त्रुटीमध्ये काही असेल तर आत्तापर्यंत एकही रुपया जर तुम्हाला मिळालेला नसेल त्यांना विचारणा करा, म्हणजे पैसे का बरं आले नाहीत, काय सगळं जे डिटेल आहे ते त्यांच्याकडून तुम्ही विचारून घ्या। परंतु असे अनोळखी व्यक्तीचे तुमचे जे कॉल आहे ते उचलू नका। आता अशा प्रकारे तुम्हाला आधार लिंक करू नका किंवा ऑफिशियल पोर्टलवरती जा। तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला चेक करता येत असं आपल्याला बँकेला आधार लिंक आहे किंवा नाही। जर लिंक नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन त्या बँकेमध्ये जे पैसे पाहिजे आहेत त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आधार लिंक एक फॉर्म भेटणार आहे, ते कार्डचं तुम्हाला आधार लिंक करायचे आहे। त्यानंतर आधार कार्डचे एक झेरॉक्स त्याला जोडायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला आधार लिंक बाहेर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला करायचे नाही। जर करायचं असेल तर ऑफिशियल पोर्टलवरच्या माध्यमातून तुम्हाला करायचे आहे। फोन कॉलच्या माध्यमातून असं काही करू नका। अतिशय महत्त्वाचं आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे। सतर्क राहा, सावधान राहा आणि अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून जर तुम्हाला कॉल आला असेल तर पर्सनल इन्फॉर्मेशन कोणालाही देऊ नका आणि तुमचं फोन गुगल पे पेटीएमच्या माध्यमातून त्यांना जी काही माहिती त्यांच्यापर्यंत देऊ नका। तर अशा प्रकारे तुम्हाला ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, जास्तीत जास्त आपल्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सतर्क राहा, सावधान राहा। त्याच्यापुढे तेवढीच त्यांना मदत होईल। आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।